36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. गंगापूर जलसंवर्धन नदी पुनरुज्जीवन आणि शाश्वत पाणी व्यवस्थापनाचा संदेश देणारी गोदा ते नर्मदा जलयात्रा सोमवारी दुपारी 2 वाजता गंगापूर वैजापूर रोडवरील शिवपार्वती मंगल कार्यालय येथे दाखल झाली आहे. यावेळी आमदार बंब यांच्या हस्ते यात्रेचं जल्लोषात स्वागत करण्यात आलंय. ढोल ताशांच्या गजरात आणि घोषणाबाजीनं परिसर दणाणून गेलेला होता. यात्रेच्या स्वागतासाठी विविध सामाजिक संस्था, ग्रामस्थ, युवक आणि महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली आहे. नदी संवर्धनासाठी जनजागृती करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला आहे. आमदार प्रशांत बंब यांनी यापूर्वी यांनी बांधलेल्या बंधाऱ्यांचे पुनर्वसन करण्यासह शेतकऱ्यांच्या पाणी प्रश्नासाठी अनेक योजना राबवल्याचं सांगितलंय. यावेळी स्वागत प्रसंगी बोलताना आमदार प्रशांत बंब म्हणाले, पाणी हीच भविष्यातील खरी संपत्ती आहे. गोदावरीपासून नर्मदेपर्यंतचा हा संदेश प्रत्येक गावापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. जलसंवर्धन हा केवळ सरकारी विषय नसून तो लोकचळवळ बनला पाहिजे. प्रत्येक नागरिकानं पाणी वाचवण्याची जबाबदारी स्वीकारली तरच भविष्यातील पाणी टंचाई टाळता येईल. तसेच गंगापूर तालुक्यातील सर्व सिंचन योजना सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असून लवकरच त्याचे परिणाम दिसतील असंही त्यांनी सांगितलं. जलसंवर्धनासाठी लोकसहभाग गरजेचा. राधाकृष्ण विखे पाटील गंगापूर येथे जलयात्रेच्या स्वागत सोहळ्यात बोलताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी आमदार प्रशांत बंब यांच्या कामाचं कौतुक करत सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. विखे पाटील म्हणाले, गंगापूर वैजापूर मतदारसंघामध्ये पाणी हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. या प्रश्नावर सातत्यानं काम करणारे आमदार प्रशांत बंब हे राज्यातील मोजक्या कार्यक्षम आमदारांपैकी एक आहेत. जलसंधारण, बंधारे पुनर्वसन, सिंचन योजना आणि शेतकऱ्यांच्या पाणी प्रश्नासाठी त्यांनी सातत्यानं पाठपुरावा केला. ते पुढे म्हणाले, अहिल्याबाई होळकरांनी उभारलेल्या ऐतिहासिक बंधाऱ्यांचे पुनर्वसन करून पाणीसाठा वाढवण्याचं काम अत्यंत महत्त्वाचं आहे. या कामामुळे भविष्यातील पाणी टंचाई कमी होण्यास मदत होईल. सिंचन योजनेबाबत बोलताना त्यांनी सांगितलंय, गंगापूर तालुक्यातील अनेक प्रलंबित सिंचन योजना मार्गी लावण्यासाठी आमदार बंब यांनी शासन स्तरावर सातत्यानं पाठपुरावा केलाय. त्यांच्या प्रयत्नांमुळे लवकरच तालुक्यातील मोठा भाग सिंचनाखाली येईल. याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. जलयात्रेच्या निमित्तानं त्यांनी आवाहन केलं, जलसंधारण ही केवळ सरकारची जबाबदारी नसून लोकचळवळ आहे. आमदार बंब यांच्या नेतृत्वाखाली हा मतदारसंघ जलसमृद्ध होण्यासाठी निश्चितच पुढे जाईल. तर यात्रेचे स्वागत महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत, आमदार प्रशांत बंब, नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी, पंचायत समिती सभापती कविताताई चव्हाण, जयमालाताई वाघ, मनीषाताई व्यवहारे, कावेरी पाहुणे, नगरसेवक विजय पानकडे, मारुती खैरे, भागेश गंगवाल, राकेश कळसकर, आनंद पाटील, आबासाहेब शिरसाट, अमोल जाधव, रवींद्र चव्हाण, संजय पांडव, रामेश्वर पाटील, अप्पासाहेब हिवाळे, ज्ञानेश्वर सवई, अरुण सागर, सुमित मुंदडा, अतुल रासकर, अप्पासाहेब पाचपुते, मधुकर वालतुरे, सुरेश शिंदे, रज्जाक पठाण, कृष्णाकांत व्यवहारे, गणेश शिंदे, सचिन विधाटे, अरुण रोडगे, संपत रोडगे आदींसह भाजप पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार मानण्यात आले. गंगापूर शहरामध्ये झालेल्या या भव्य स्वागतामुळे गोदा ते नर्मदा जलयात्रेला नवसंजीवनी मिळाल्याचं दिसून आलं. गंगापूरमध्ये तालुक्यात सुद्धा आमदार महोदयांच्या प्रयत्नानं 10,000 हेक्टर क्षेत्राची गंगापूर उपसा सिंचन योजनेचं काम 40% पूर्ण झालंय. यावर्षी त्याला 100 कोटी रुपये दिलेले आपण तरतूद करू. मला वाटतं पुढच्या वर्षाच्या मार्चपर्यंत या सगळ्या योजनेचं काम 100% पूर्ण होईल याची मी आपल्याला खात्री देतो. त्याचबरोबर आपला जो सातत्यानं आग्रह होता, गंगापूर, खुलताबाद, रत्नापूर येथील 80,000 हेक्टर सिंचनाखाली आणण्यासंदर्भात तर आजचा सर्व्हे केला, त्याला कालावधी लागेल, तोपर्यंत पश्चिम वाहिनीचं पाणी येईल. तर त्या 80,000 हेक्टर क्षेत्राच्या सर्वेक्षणाला मी या पुढच्या आठवड्यात आमदारसाहेब मान्यता देऊन टाकतो, म्हणजे आपल्या कामाला सुरुवात करता येईल. प्रयत्न एवढाच आहे की दुष्काळमुक्त महाराष्ट्राची कल्पना फक्त घोषणा असू नये. यापुढे अनेक पुढाऱ्यांनी घोषणा केल्या. सिंचनाच्या नावाखाली, पाणी देण्याच्या नावाखाली फक्त जिल्ह्यात भांडण लावली. परंतु आज आपले लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रत्यक्षपणे हे राज्य दुष्काळमुक्त करण्याची पावलं आपण उचलतोय. आणि म्हणून मी आपल्या तमाम शेतकरी बांधवांच्या वतीने माननीय मुख्यमंत्री महोदयांचं मनापासून अभिनंदन करतो. त्याचबरोबर आपल्या तालुक्याचे कर्तव्यदक्ष, कार्यसम्राट आमदार प्रशांत बंब साहेब आपलं अभिनंदन करतो की मला मी सुरुवातीला जो शब्द वापरला की आमचा सातत्यानं तुम्ही आम्हाला छळता, तर तुमच्या व्यक्तिगत कामासाठी नाही, तुमच्या व्यक्तिगत काही करून घेण्यासाठी नाही, पण समोर बसणारा जो शेतकरी आहे त्याच्या जीवनामध्ये समृद्धी आली पाहिजे, पाणी आले पाहिजे, त्यासाठी तुम्ही आमचा त्या ठिकाणी पाठपुरावा करता.
एक कर्तव्यदक्ष आमदार आपल्या तालुक्याला मिळालेला आहे. आम्हाला अभिमान आहे या गोष्टीचा की प्रशांत बंब सारखे आमदार हे तालुक्याचं नेतृत्व करत राहिले तर तालुका सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचा विश्वास मी आपल्याला देतो. पुन्हा एकदा आपण सर्वांनी आमचं जे स्वागत केलं मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. आवाज येतोय जोरात? माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की, यकोट यकोट. आज गंगापूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीच्या निमित्तानं राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या नेतृत्वात आणि महाराष्ट्राचे जलसंपदा खात्याचे कार्यसम्राट मंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून गोदा ते नर्मदा ही जलयात्रा निघाली आहे. आणि आपण सगळे भाग्यवान आहोत की आपण पहिल्या दिवसापासून शेवटपर्यंत आपण या यात्रेमध्ये सहभागी होणार आहे. या यात्रेच्या निमित्तानं उपस्थित माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब, या विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार, माझे अत्यंत जवळचे मित्र माननीय प्रशांत बंब साहेब, शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे नेते माननीय सदाभाऊ खोत, ज्यांची आताच नवीन खासदार म्हणून निवड झालेली आहे ते माननीय रामराव उडकुते साहेब, माननीय वैजापूरचे नगराध्यक्ष माननीय परदेशी साहेब, देशमुख साहेब आणि तुम्ही सर्वजण या यात्रेमध्ये सहभागी झालेले आणि यात्रेच्या स्वागतासाठी आलेले वडीलधारी मंडळी आणि युवा मित्रांनो, अहिल्यादेवींचं खूप काम आहे. प्रशांत भाऊ साहेबांनी इथं तर आता अहिल्यादेवींच्या बारवेचा फोटोच लावलाय. अहिल्यादेवींचं राज्य जरी इंदोर परिसरात असलं तरी त्यांनी काम अखंड देशभर केलंय. या भारतामध्ये एकमेव अशा महाराणी आहेत की ज्यांचं कार्य कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत आणि बंगालच्या उपसागरापासून अरबी समुद्रापर्यंत जो विशाल भारत पसरला या संपूर्ण भारतामध्ये आहे. असं कुठलं राज्य नाही, असं कुठलं ठिकाण नाही, अशी कुठली नदी नाही की त्या नदीच्या किनारी अहिल्यादेवींनी काम केलं नाही. इतकं पुण्य काम हे अहिल्यादेवींच्या हातून घडलंय. आपण सगळे वारकरी आहोत, आपण संत परंपरेला मानणारी सगळी मंडळी आहोत आणि अहिल्यादेवींच्या एका हातामध्ये शास्त्र आणि दुसऱ्या हातामध्ये शस्त्र होतं. त्यांचा शास्त्रावरती खूप विश्वास होता. महादेवाच्या त्या भक्त होत्या. शिवलिंग त्यांच्या कायम हातामध्ये आहे आणि त्यांची कहाणी तशी आहे, जेव्हा चौंडीमध्ये मानकोजी शिंदे पाटलांच्या घरात त्यांचा जन्म झाला आणि नदीच्या किनारी त्या सगळ्या मुली खेळत होत्या आणि खेळता खेळता तिथं एक असं सैन्य आलं. सगळे घोड्यावर बसलेले, असा घोडा उजळला होता आणि सगळ्या मुली पळून गेल्या त्या सीना नदीच्या वाळूच्या किनाऱ्यावरून आणि एक मुलगी असं तिच्या उराशी पकडून अशी खाली बसलेली होती. घोडा आला आणि घोड्याची टाप तिच्या अंगावरती पडणार तेव्हा तो घोड्याची टाप पकडली, घोडा बाजूला केला आणि मग तो एकदम असा सिनियर व्यक्तिमत्व होतं. ते म्हणे, अरे मुली तुला जीवाची पर्वा नाही का? घोडा येतोय तुला दिसत नाही का? तरी सुद्धा ती लहान 7-8 वर्षाची मुलगी म्हणते, जे आपण निर्माण करावं ते जीवानिशी जपावं, असं तिनं उत्तर दिलं. आणि मग काय तिनं निर्माण केलंय असं बघितल्यानंतर तिथं वाळूमध्ये पिंड तयार केली होती आणि मग त्या व्यक्तीच्या लक्षात आलं, घोडा जो ज्यांनी धरला ती व्यक्ती साधी सुधी नव्हती, ते थोरले बाजीराव पेशवे होते. त्यांनी तो घोड्याची टाप धरली. मग त्यांनी विचार केला, अरे एवढ्या लहान वयातली मुलगी, मरणाची भीती नाही तिला, ती शिवपिंडीला इतकं जीवानिशी जपते आहे, तर ही मुलगी सुभेदार मल्हारराव होळकरांची सून झाली पाहिजे असं त्यांना वाटलं. आणि म्हणून ते आणि सुभेदार मल्हारराव होळकरांना ते बोलले की या खंडेरावांना आपल्याला मुलगी बघायला जायचं आहे. आणि ते मानकोजी शिंदेच्या घरी गेले. सुशीला शिंदे आणि मानकोजी शिंदे तिथं गेल्याच्या नंतर ते सगळे घाबरले. एवढे मोठी लोक आपल्या घराकडे आलेत,
त्यांना पंतप्रधान म्हणलं जायचं बाजीराव पेशव्यांना. आणि हे सुभेदार त्यांचे, अरे आपल्या घरानं काय आलंय, आपलं काय चुकलंय का काय, मनकोजी शिंदेने वाटायला लागलं. ते म्हणले आम्ही तुमच्या मुलीचा हात मागायला आलोय. आणि मग थोरले बाजीराव पेशव्यांनी अहिल्यादेवींचं आणि खंडेरायांचं लग्न हे शनिवार वाड्यात लावून दिलं. जो पुण्यामध्ये जो शनिवार वाडा आहे, या शनिवार वाड्यामध्ये लग्न लावून दिलं. आणि इतकी त्यामध्ये महत्वाची गोष्ट, छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू शाहू राजे हे या लग्नाला उपस्थित होते. या लग्नाला उपस्थित होते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि सुभेदार मल्हारराव होळकरांचं खूप जवळचं संबंध होतं. अखंड सगळ्या परिसरामध्ये जे सगळे आपले तीर्थस्थानं आहेत, 12 ज्योतिर्लिंग आहेत, प्रत्येक ज्योतिर्लिंगाचं पुनर्निर्माण हे पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी केलंय. अहिल्यादेवींनी जल व्यवस्थापनाचं चांगलं काम केलंय. आता गंगापूरमध्ये विहीर काढायची काही गरज होती का अहिल्यादेवींना? त्याचं हे राज्य होतं का? पंढरपूरला तुम्ही सगळेजण येता, पंढरपूरच्या येणाऱ्या प्रत्येक रस्त्यावरती बारवा आहे, प्रत्येक रस्त्यावरती. हे वारकऱ्यांच्यासाठी, प्रत्येक रस्त्यावरती वाटसरूंच्यासाठी. आणि त्याच्या पलीकडे जाऊन त्या विहिरीची रचना अशी आहे की जनावरं सुद्धा, रानटी जनावरं सुद्धा त्या विहिरीत पायरीवरनं जाऊनच पाणी पिली पाहिजे, अशा या विहिरींची रचना आहे. आपण पण अशा विहिरी बांधू शकत नाही. आणि आता अहिल्यादेवींनी जे काम केलं ते काम आपलं सरकार करतंय. 2 उदाहरण सांगतो आणि थांबतो. काशी, आपण प्रत्येक हिंदूला आयुष्यामध्ये एकदा वाटतं की काशीचं दर्शन घेतलं पाहिजे तर आपल्या जीवनाचं सार्थक झालं. काशी मंदिर 2 वेळा पाडलं मोगलांनी, 2 वेळा पाडून टाकलं, मूर्त्यांची तोडफोड केली. एकदा शंकराचार्यांनी 1670ला ते बांधलं, परत पाडलं. परत पाडल्याच्या नंतर बांधणार कोण? तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी 1770ला हे मंदिर बांधलं. ते मंदिर बांधताना तिथं जागा नव्हती. अहिल्यादेवींनी स्वतःच्या पैशानं जागा विकत घेतली आणि ते मंदिरासाठी दिली. ही जागा विकत दिली. आता नरेंद्र मोदी साहेब बघा, 1770, 1870, 1970, 2022, 252 वर्ष तिकडं कुणाचं लक्ष गेलं नाही. परंतु देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना वाटलं पुण्यश्लोक अहिल्यादेवीने जीर्णोद्धार केलेल्या वाराणसीच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला पाहिजे. 250 वर्षाच्या नंतर नरेंद्र मोदी साहेबांनी अहिल्यादेवीने जी पद्धत वापरली, आजूबाजूच्या सगळ्या जमिनी खरेदी केल्या आणि 2,500 कोटी रुपये खर्च करून आता काशी विश्वेश्वराचं मंदिर बांधलंय. म्हणजे आपलं सरकार हे अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करतंय. आणि त्याच्यावरती पाऊल ठेवून आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ आणि राधाकृष्ण विखे पाटील साहेब हे जल व्यवस्थापनाचं काम त्यांनी हातामध्ये घेतलेलं आहे. अहिल्यादेवींचा आशीर्वाद यांच्या पाठीमागे आहे. येत्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्र दुष्काळ मुक्त केल्याशिवाय देवाभाऊ आणि राधाकृष्ण विखे पाटील साहेब शांत बसणार नाही, हा आपल्या सर्वांना ठाम विश्वास आहे. आपण जोरदार टाळ्या वाजवून देवाभाऊंना आणि राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना खूप शुभेच्छा द्याव्यात एवढंच बोलतो. आणि विखे पाटील साहेबांना विनंती करतो त्यांनी आपलं मत व्यक्त करावं. ही जी आपली दिंडी, जलदिंडी निघालेली आहे, याचा मतितार्थ हाच आहे की 300 वर्षापूर्वी आपल्याला माताजींनी जे सांगितलं होतं पाण्याचं महत्व. आणि मी भाग्यवान आहे, माझ्या मतदारसंघामध्ये 16 बारव आहेत आणि संपूर्ण भारत देशामध्ये पहिल्यांदा आपण सगळ्या बारवांचं पुनरुज्जीवनाचं काम तुम्ही आता इथे बघताय, सर्व आम्ही सुरू केलंय. आणि म्हणून मी राज्य शासनाचे आभार व्यक्त करेल. फार अवघड प्रक्रिया होती. आर्किओलॉजी सर्व्हे ऑफ इंडिया, एन्व्हायरमेंट त्यांच्या परवानग्या घ्यायला आम्हाला 4 वर्ष लागले. पण राज्य शासनाने आम्हाला 4 महिन्यात सर्व परवानग्या देऊन आणि हे सर्व करायला लावलं. मी जास्त वेळ घेणार नाही, इतकंच सांगेन, आदरणीय मंचाला सांगेल, वारकरी संप्रदायाला सांगेल, सर्व भक्तांना सांगेल, जे आम्हाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मातेने आम्हाला जे शिक्षण दिलं, आम्हाला जे सांगितलं, ते आम्ही कदापि विसरणार नाही. आमच्या जन्मात, आमच्या कर्मात, आमच्या वागण्यात, आमच्या आचरणात त्यांच्या पायाच्या नका इतक्या का होत नाही, तितकं आम्ही सौभाग्य प्राप्त करण्याचं आणि तितकं शिकण्याचा नक्की प्रयत्न करू. कुठेही भरकटून जाणार नाही. ज्या ज्या ठिकाणी जी जी गरज असेल त्या ठिकाणी आम्ही उभे राहू. यानंतर मी विनंती करतो गोपीचंद्र पडळकर, माझे पडळकर माझे मित्र विधानसभेचे, त्यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला संबोधित करावं.
न्यूज जी 9 महाराष्ट्रासाठी गणेश पाटील साळुंके, छत्रपती संभाजीनगर.